कॅप्टन सर म्हणाले त्याप्रमाणे खरंच आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे सिंधुदुर्गवासियांच्या दृष्टीने। आणि याला अभिमान अशा गोष्टीचा आहे की सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे। या सरकारमध्ये जर एखादा मंत्री म्हणजे आमचे नितेश राणे साहेब आपले पालकमंत्री आहेत आणि या विभागाचे मंत्री आहेत, तर त्याने ठरवलं एखादी गोष्ट करायची तर किती कमी वेळात करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण आहे। साधारणतः नितेशजींना पालकमंत्री आणि या सगळ्या विभागाचा कार्यभार स्वीकारल्यावर उन्हापुढे वर्ष होत आहे आणि या वर्षभरामध्ये गेली अनेक वर्ष प्रस्तावित असलेला या रोरो सेवेची जी काय मागणी होती किंवा लोकांची अपेक्षा होती, बऱ्याच तज्ज्ञांनी याबाबत अभ्यास सुद्धा चालू केलेला होता। तर वर्षभराच्या या कालावधीमध्ये आजचा विषय पूर्णत्वास जातो आणि आनंद इतक्या लांब पल्ल्याचे म्हणजे आजपर्यंत या सगळ्या रोरो सेवा आहेत त्या छोट्या अंतरासाठी आहेत आणि मुंबई ते विजयदुर्ग इतक्या मोठ्या अंतरासाठी आणि जास्त कॅपॅसिटी असलेली गाड्या असतील किंवा प्रवासी असतील यांना घेऊन ही बोट येते आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि त्या अनुषंगाने हा जो प्रवास आहे किंवा ही जी सेवा आजपासून सुरू होते ते एक मोठा महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे म्हणायला हरकत नाही आणि याच्यामुळे या पर्यटन वृद्धीमध्ये मोठी वाढ होईल। रोजगार म्हणाल तर त्या अनुषंगाने जे काही नवीन नवीन गोष्टी होतील त्यातून रोजगारही मिळेल। त्यामुळे खरं तर आमचे मंत्री महोदय आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, राणे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, या सगळ्याच आमच्या मान्यवरांचे आभार मानले पाहिजेत की सिंधुदुर्गासाठी अत्यंत चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा आणि नवीन नवीन प्रकल्प ज्याला आपण इनोव्हेटिव्ह काहीतरी म्हणू शकू अशा प्रकारचं सगळं उपलब्ध करून देत आहेत। जे प्रवासी आज या बोटीतून येणार आहेत तर त्या सगळ्यांचं सिंधुदुर्ग जिल्हा वासियांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सगळीच ही महत्त्वाची मंडळी आणि ग्रामस्थ सगळे उपस्थित आहेत। थोड्याच वेळात आम्ही त्यांचं स्वागत करू आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने याचा शुभारंभ झाला आहे, आज पहिली फेरी इतकी यशस्वी होते तर पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये ज्याच्या निश्चितपणे ही पूर्ण सेवा पूर्ण ताकदीने किंवा पूर्ण क्षमतेने चालेल असं मला वाटतं। पुन्हा एकदा मी या सगळ्यासाठी जे कार्यकारी अभियंता असतील, इथले बंदर निरीक्षक असतील किंवा या सगळ्या प्रकल्पामध्ये ज्याने ज्याने आपलं योगदान दिलंय त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने धन्यवाद देतो।